पाणी म्हणजे जीवन. पाण्याशिवाय पृथ्वीवर एकही जीव जगू शकत नाही. हे माहीत असतानासुद्धा माणूस पाण्याची नासाडी करत असलेला पाहायला मिळतो. शहरातील वाढती लोकसंख्या आणि त्यांना होणारा पाणी पुरवठा यामध्ये प्रशासनाला मोठी कसरत करावी लागते. आपल्या लहानपणी आपण तलाव, नदी, विहिरी, ओढ्यातील झरे यामध्ये पाणी प्यायचो, परंतु आज परिस्थिती एकदम उलटी असलेली पाहायला मिळते. घरातील नळाला येणारं पाणीही शुद्ध असेलच याची गॅरंटी नसते. अनेक शहरं किंवा गावातील लोक नळाला येणारे पिण्याचे पाणी पिऊन आजारी पडल्याची अनेक उदाहरणं देता येतील. आजकाल प्रत्येकजण नळाला येणारं पिण्याचे पाणीसुद्धा पित नाही, कारण त्यांना भीती वाटते की आपण हे पाणी पिल्यावर नक्की आजारी पडणार. आणि म्हणूनच प्रत्येकजण बाटलीबंद पाणी पिताना दिसतो. अगदी बाटलीबंद पाणी पिण्याची फॅशनच झाली आहे. मोठमोठे कार्यक्रम, लग्न समारंभ, सभा या ठिकाणी आता आरोचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते. प्रत्येक दुकानात, ऑफिसमध्ये, बाजारातील प्रत्येक व्यवसायाच्या ठिकाणी पाण्याचे कॅन पुरवले जातात. म्हणजे पिण्याच्या पाण्याचा व्यवसायच जागोजागी थाटलेला पाहायला मिळतो. परंतु हे पाणी तरी शुद्ध आहे का याची कोणीही खात्री देऊ शकत नाही आणि तेवढा वेळही कुणाकडे नसतो. 20 रुपये दिले की हातात आलेली बाटली टोपण काढून तोंडाला लावायची आणि आपली तहान भागवायची. मग ते पाणी शुद्ध आहे का नाही याची आपणाला माहितीही नसते. तुकाराम मुंडे यांनी भेसळखोरांविरोधात संपूर्ण राज्यात जोरदार मोहीम राबवली आहे. त्यामध्ये बंद पाण्याची बाटलीही आता आलेली दिसते. बाटलीबंद पाणी शुद्ध आहे का नाही हे कसे ओळखावे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी अभिजित आणि आपण पाहत आहात प्राईम एक्सपोज. आपणाला नेहमी एक प्रश्न पडतो, आपण बाजारातून बाटलीबंद घेतलेले पाणी सुरक्षित असते का, ते कसे ओळखावे? तर बाजारात घेतलेले बाटलीबंद पाणी BIS म्हणजे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड मानांकनानुसार तयार झालेले असावे. परवाना नसलेल्या बनावट ब्रँडच्या बाटल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. बाजारातून घेतलेल्या पाण्याच्या बाटलीवर आपण खालील गोष्टी तपासाव्यात. ISI किंवा BIS चिन्ह आहे का? FSSI परवाना क्रमांक आहे का? पॅकिंग तारीख, एक्सपायरी आणि बेस्ट बिफोर तारीख, निर्मात्याचे नाव व पत्ता, बाटलीचे सील व्यवस्थित आहे का, MRP आणि बॅच नंबर इत्यादी गोष्टी काळजीपूर्वक तपासाव्यात. कारण आपण 1 लिटरच्या बाटलीला 20 रुपये देत असतो आणि एवढे पैसे खर्च करून आपण पितो ते पाणी खरंच सुरक्षित आहे का हे या गोष्टीवरून लवकर लक्षात येईल. कारण रिकाम्या ब्रँडेड बाटल्यांमध्ये साधे पाणी भरून अनेकदा विकले जाते. तुटलेले किंवा सैल सील असलेल्या बाटल्याही विकल्या जातात. सूर्यप्रकाशात म्हणजे उन्हामध्ये अनेक दिवस ठेवलेल्या बाटलीतील पाणी पिणे टाळावे. जर एखाद्या बाटलीविषयी शंका आली तर राज्य अन्न व औषध प्रशासन म्हणजे FDA दाद मागता येते. बाजारात मिळणारी प्रत्येक पाण्याची बाटली ही मिनरल वॉटरची नसते. काही बाटल्या या पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर असं लिहून विकल्या जातात आणि काही बाटलीवरती नॅचरल मिनरल वॉटर असं लिहिलेलं असतं. साधारणपणे पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरची बाटली ही 10 ते 20 रुपयाला मिळते. तुकाराम मुंडे यांच्या धडक कारवाईमुळे बाजारातील अनेक भेसळयुक्त प्रोडक्ट हे बाहेर गेले. ते बाजारात दिसतही नाहीत. त्यामुळे पाण्याची बाटली जर सुरक्षित नसल्याची शंका आली तर आपण राज्य अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करू शकता. तुम्हाला याबद्दल काय वाटते ते कमेंटमध्ये लिहा व प्राईम एक्सपोज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.